जेल रोड पोलीस ठाण्याच्या पथकाला 24 तासांच्या आत चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात यश आलं। या प्रकरणी 3 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी एका उघड्या घरातून 2 तोळे वजनाचं सोनं आणि रोख रक्कम असा एकूण 3 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाल्याबाबत जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। हा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याकामी जेल रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदारांना पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 प्रताप पोमण यांनी आदेशित केलं होतं। दिनांक 24 नोव्हेंबर रोजी गोपनीय माहिती मिळाली की एका महिलेकडं या गुन्ह्यातील चोरीला गेलेलं सोनं आणि रोख रक्कम आहे। त्यावरून आरमा परवीन आरिफ वय 40 राहणार शास्त्रीनगर सोलापूर हिला पोलीस ठाण्यात बोलवून चौकशी केली असता त्या महिलेनं प्रथम उडवाउडवीची उत्तरं दिली। सखोल चौकशी केली असता तिनं सांगितलं की एका उघड्या घरातून सोनं आणि पैशाची चोरी केली। या महिलेकडून 2 तोळे वजनाचं सोनं आणि रोख 80,000 रुपये असा एकूण 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली जेल रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, पोलीस निरीक्षक गुन्हे भाऊराव बिराजदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अनुराधा गुत्तीकोंडा, सहाय्यक फौजदार MD नदाफ, गजानन कणगिरी, शरीफ शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल वसंत माने, धनाजी बाबर, अब्दुल वहाब शेख, पोलीस नाईक भारत गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल इकरार जमादार, उमेश सावंत, युवराज गायकवाड, कल्लप्पा देकाणे, संतोष वायदंडे, विठ्ठल जाधव यांनी बजावली।